JEE ऑनलाईन एक्झाम कशाप्रकारे असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जे एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर इथं आपल्याला काही सेकंद वेट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमची ऑनलाईन टेस्ट असते JEEची. तर तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आपल्याला टायमिंग दिलेला आहे 1.5 तासाचा. ही जी टेस्ट आहे एका चॅप्टरवर आहे, वेक्टर अल्जेब्रा. तर इथे बघू शकतो मी अशा प्रकारे क्वेश्चन येतो आणि जर तुम्हाला या क्वेश्चनचं जर ॲन्सर येत असेल, हा जो क्वेश्चन आहे याचं तुम्हाला या ऑप्शनपैकी कोणतंही जे ॲन्सर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. समजा मी 3 नंबरवरती क्लिक करतो, तर तुम्हाला डायरेक्टली इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि बाय चान्स जर तुम्हाला जरी ते ह्या क्वेश्चनचं जर ॲन्सर येत नसेल तर डायरेक्टली रिव्ह्यू लेटर असं म्हणू शकता. तर त्याच्यावर क्लिक करू. जर तुम्हाला हा क्वेश्चन पुन्हा बी सोडवायचा असला तर नंतर सोडू शकता सगळे क्वेश्चन झाल्याच्या नंतर. जर तुम्हाला जर तो येत असेल तर हा फक्त फॉर्मॅट आहे तुम्हाला सांगण्यासाठी की JEE एक्झाम कशाप्रकारे असते. तरी ते टायमिंग पण जास्त असतो कारण की फक्त एका चॅप्टरचीच एक्झाम आहे ही. तरी ते अशा प्रकारे क्वेश्चन आहे. तर आपण अंदाजपंच जे आहेत ते ॲन्सर लिहूयात आणि नंतर आपला रिझल्ट जो आहे कशाप्रकारे येतो आहे तो बघूयात. मी सध्या अंदाजपंचच जे आहे ते टाईप करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही हा पेपर एकदम निवांत सोडवायचा आहे. ह्याची लिंक, ह्या पेपरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही फुल ट्राय करून हा पेपर सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर तुम्हाला समजेल की कशाप्रकारे पेपर असतो, कशाप्रकारे आपल्याला जे मार्क्स असतात ते मिळतात. तर ह्याचं काहीतरी आपण ऑप्शन टाकूयात. इथं नंतर एंड टेस्ट या बटनावर क्लिक करूयात. तर सबमिट करूयात. तर काही सेकंद आपल्याला इथं वेट करायचा आहे आणि आपला रिझल्ट जो आहे येणार आहे. तर बघू शकता 88 पैकी 8 जो स्कोअर आहे तो आलेला आहे. आपण अंदाजपंच जे आहेत ते मारलं होतं. नंतर आपण इथे बघू शकता युअर आन्सर्स ह्याच्यावर क्लिक करूयात आणि बघू शकता इथे तुम्ही इथे सोल्युशन आहे. ह्याचं करेक्ट ए होतं. जर तुम्हाला पण ही टेस्ट द्यायची असेल तर मी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल. डायरेक्टली तुम्ही जाऊन जे आहे टेस्ट द्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.